पाठी लागून काका हिंडवणी ती लोका शेखी वामनेत्र देखा घेतला. माहिती नाही का म्हण ते माग दर्भशिका टाकली होती, कोणी रामानं सोडली होती बघा. तो आला होता इंद्राचा पोरगा जयंत नावाचा, सीतेला छळण्यासाठी कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि चोचीनं मारलं सीतेच्या अंगठ्याला. रामाने ओळखलं, अरे म्हणले हे कावळा इथला नाही, म्हणले ह्या कावळा स्वर्गातला आहे, म्हणले या कावळ्याला अद्दल घडवली पाहिजे. म्हणून उगाच सहज अशी काडी उचलली, बाजूला काडी होती ती काडी टाकली कुणाच्या, त्या कावळ्याच्या दिशेनं. ती काडीच अशी वज्रासारखी झाली. तो जयंत स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फिरत होता महाराज, वाचवा वाचवा म्हणून, पण ती काडी त्याचा पाठलाग सोडतच नव्हती. अशा प्रकारची दर्भशिका नुसती उचललेली काडी त्रिभुवनामध्ये जर त्या कागाचा पाठलाग करते तर मग तुम्ही तरी कोण म्हणले मूर्ख. अरे मूर्खांनो, हा विचार सोडा, रात्रीमध्ये हमला करायचा, युद्ध करायचा. रामाच्या बाणापुढे तुम्ही टिकू शकणार नाही असं तो महोदर म्हणू लागला. ऐसिया श्रीरामा पुढे घाला घालने केवी घडे तुम्ही राक्षस उन्मत वेडे मराल रोकडे श्रीराम बाणे. अशा रामाला रात्रीमध्ये युद्ध करणं, घाला घालणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत माहित आहे? मूर्खपणाच्या आहेत. म्हण वेडे आहात तुम्ही, मूर्ख आहात. अक्कल नावाची गोष्ट काही तुमच्या डोक्यामध्ये शिल्लक आहे की नाही? अविवेकी तुम्ही उन्मत अशा प्रकारचे राक्षस, तुम्हाला काही कळत नाही म्हणले, असं काहीतरी वेड्यासारखं बोलता. रामाच्या बाणापुढे तुमचा टिकाव लागणार नाही याची पूर्ण खात्री मला आहे. तुम्ही ऐकाव घे सावध वानर आले आती उन्नध दुर्ग करा सन्नद बद्ध दुर्ग बळे युद्ध करू त्यासे. आता एकच उपाय, एकच पर्याय तुमच्या पुढे शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? रात्रीमध्ये जायचं नाही, उगं मुसळ येडवाकडे फिरवायचं नाही, काही नाही. आता मुसळ लावा म्हणले त्याला, आगळ लावा आपल्या कवाडाला. वाचायचं असेल तर दुर्गाच्या मध्ये बसा, दुर्ग सज्ज करा, म्हणजे किल्ला लढवा. आता एकच पर्याय शिल्लक आहे बरं का. शत्रूचं सैन्य येऊन छातीवरती बसलेलं आहे. आता कुठलाही पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहिला नाही. वानर जोपर्यंत गडामध्ये येणार नाहीत तोपर्यंत गड तरी राखा. मोर्चे बांधा जागी जागी, या मुख्य दाराला मोठी आगळ घाला, मोर्चे बांधणी करा आणि फक्त मध्ये बसून दुर्ग कसा राखता येईल एवढं तरी लक्षात ठेवा. बाकी काही तुम्ही करू शकत नाही असं महोदरानं सांगितली युक्ती. हुडे हुडे आटाळे पोळी पागरे ठाई ठाई जडा यंत्रे सन्नदबद्ध वीरानुवीरे दुर्गे द्वारे रक्षावे. ही सगळी युद्धनीती आहे बरं का. ज्यांनी वर्णन केले ना, जागी जागी काय करा, मोर्चे बांधणी करा. किल्ल्यावरचे जे आहेत ना ते अग्नियंत्र म्हणतात, तोफा अग्नियंत्र तोफा, त्या तोफा सज्ज ठेवा. मध्ये बारूद भरा, केव्हा येईल तेव्हा ताबडतोब बत्ती लावण्याची तयारी करा. ही सगळी युद्धशास्त्राची जी कला आहे ना ती नाथांना अवगत होती, लक्षात ठेवा. ज्यांनी हे रामायण लिहिले ना यांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. हे एका किल्ल्याचे किल्लेदार होते. कुठल्या? देवगिरीच्या. देवगिरीवरती असं ज्यावेळेस हल्ला झाला, संकट म्हणजे काय, असं परचक्र आलं, तेव्हा जनार्दन स्वामी हे आपल्या पूजेमध्ये व्यस्त होते. आपल्या गुरुची पूजा भंग होऊ देऊ नये यासाठी नाथांनी काय केलं माहितीये? वीर पोशाख अंगावरती घातला, शस्त्रास्त्र हातामध्ये घेतली आणि किल्ला लढवला. हे सगळं अनुभवाचं बोलणं नाथांचं, उगा शास्त्रात नाही महाराज. कशी सिद्धता असावी, कसं सैन्य लढवावं, कसा दुर्ग लढवावा याची पूर्ण जाणीव नाथांना होती आणि म्हणून त्यांनी ते वर्णन या काव्यामध्ये केले. महोदराच्या मुखातून घातलेले की दुर्ग कसा लढवला पाहिजे, मोर्ची बांधणी कशी केली पाहिजे, सैन्य कुठं कुठं कशा कशा प्रकारे उभं केलं पाहिजे, अशी ही सगळी इत्यंभूत माहिती तो महोदर त्या सैनिकांना देऊ लागलेला आहे. दुर्धर या वानराचे बळा कपाटी घाला रे आरगळा दृढ देखून या साखळा दळ समेळ संरक्षा. आता एकच काम करा, आरगळा म्हणजे आगळ. आता ते मुख्य दार जे आहे का नाही, पहिले एकच दार असायचं किल्ल्याला, मुख्य दार. अहो पहिले गावाला सुद्धा एकच दार राहत होतं, त्याला वेस म्हणायचे.
वेशीतून प्रवेश असायचा गावामध्ये, एकच वाट. आता हे तरी किल्लाच होता, राजवाडाच होता. राजाला चौकोन अशा प्रकारची तटबंदी होती, गडकोट होता. आणि मुख्य द्वाराला काय मोठा असा दार असा मुख्य दरवाजा असायचा. त्याला मधून एक मोठी आगळ असायची, भली मोठी आगळ. ती लोखंडाची आरगळा घाला त्या मुख्य द्वाराला. जागी जागी जे असते बुरुज आहेत ना, त्या बुरुजावरती सैन्य ठेवा. आता एकच पर्याय आहे, बाकी काही करू नका, उगाच शांत बसून किल्ला कसं लढवता येईल एवढंच बघा, असं तो महोदर म्हणू लागला. ऐकोनी महोदराची मात, आती काय गदगदा हसत. जो जो बोलिला पुरुषार्थ, तो व्यर्थ दिसत आहे. आता हे तिसरा सुटला बघा अजून. हे महोदय एवढं बोलला, ह्याने सांगितलं आता अति काय. अति म्हणजे मोठा, काय म्हणजे शरीर. ज्याचं शरीर अगडबंब आहे, मोठ्या शरीराचा तो काय अति काय म्हणू लागला. अरे काय म्हणले, कशाला बोलता म्हणले. हे सगळं जेवढे आतापर्यंत बोलले ते सगळे फुकट म्हणले, उगा वृथा पुरुषार्थ आहे, एकाचही काही करायचं नाही. हे सगळं बोलणं खोटं. आता मी काय करतो बघा, काय म्हणतो अति काय. वानराच्या उड्डाणा पुढे लंका दुर्गते बापुडे. आरगळा साखळा कवाडे कुणीकडे आवरते. काय मूर्ख आहे म्हणले महोदय. अरे महोदय तुला काय कुणाचं आहे, सैन्य वानराचं आहे. हे आगळ कवाड कुणासाठी आहे, जे जमिनीवरून चलत येणार त्यांच्यासाठी आहे. मग सैन्य कोणतं आहे, हे वानराचं सैन्य. जमिनीवर येणार आहे होय, हे कुठून बी उड्या मारत. ह्या झाडाहून त्या झाडाहून त्या झाडाहून ह्या झाड उड्या मारणारी ही जात. म्हणला अरगळा, हे दार, हे काय कामाचं. आणि मूर्खा तुला कळतंय का नाही म्हणले. कशाची आगळ, कशाचं दार, कुठून बी उड्या मारून मध्ये येतात म्हणले वानर. कसे आहेत ऐका पुढं. त्रिकुटाच्या शिखरावरी उडो शकी जैल वानरी. तेथे तुमच्या दुर्गाची थोरी त्रणावारी गणिना. कळतं का म्हणले महोदरा तुला. अरे एक एक वानराची उडी या डोंगराच्या वर जाते म्हणले, त्रिकुट शिखराचे वरी. एवढी वानराची उडी वर जात असेल तर तुझी आगळ, हे दरवाजा काय कामाचा म्हणले. तिथून उड्या मारले तर मध्ये येतील असे अनामत. हे विचार सोडून दे म्हणले. आगळ घालायचा, कुलूप कोंडी करायचा, हे बाकीच्यासाठी शक्य आहे, पण वानरासाठी हे शक्य नाही. सोडून दे विचार. शहाणे होते मी, राक्षस होते पण शहाणे होते, त्यांना माहिती होतं युद्ध कसं करावं, माहिती होतं. काय म्हणतो पुढे ऐका आणखी. स्वहित सांगता बिभीषण, त्यासी केले नगर निर्यापन. मजही बोलता स्वधर्म पूर्ण, अवघे जन क्षोभाल. अति काय म्हणू लागला. अरे आता ह्या सगळ्या फुकट गोष्टी कशाला बोलता मग. खरी हिताची गोष्ट सांगणारा एक माणूस होता, बिभीषण. त्या बिभीषणाचं तुम्ही कोणी ऐकलो का. कोणी ऐकलं नाही. मला बिभीषणाच्या बोलण्यावर रावणाला तुम्ही सांगितलं काही बोलतो म्हणले, याला काही कळत नाही म्हणले. आम्ही कोण आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारलो. रावण तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवला, बिभीषणाला घालून दिलं राज्याच्या बाहेर. हिताचा माणूस गेला, आता तुम्ही वाचू शकणार नाही. बिभीषणाचं बोलणं तुम्ही ऐकलं नाही, नक्की तुम्ही मरणाला पात्र आहात. तो अति काय बोलू लागला. क्षमा करा अवघे जण, तर मी यथार्थ सांगेन. सत्य संकल्प रघुनंदन, व्रतावल्गन प्रधाना. हे सगळं तुमचं बोलणं व्रत आहे म्हण. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे कालबाई आहेत, होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. आता बोलून काही उपयोग होणार नाही. आता तुमचं हित एकच आहे. कशामध्ये हित आहे, मरण्यातच तुमचं हित आहे म्हणले. आता मरण्यातच तुमचं हित आहे, काय बाकी कोणी तुम्हाला आता वाचू शकणार नाही. कशाला बोलता सगळ्या गोष्टी ह्या, असं तो अति काय त्या सगळ्या वीरांना बोलू लागला. इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू, पुरुषार्थ बोलतो संबंधू. होय, करिता कपीसी युद्ध संबंधू, तेने सुबुद्धू गांजीला. अरे माझा भाऊ इंद्रजित. तो अति काय म्हणतोय, माझा भाऊ इंद्रजित एवढं सगळं बोलतोय ना. मग याची शक्ती काय झाली होती तेव्हा माग, केव्हा एकटाच वानरा आला होता लंकेमध्ये, एकटाच हनुमंत.
काय झाली त्या इंद्रजिताची अवस्था? पळता भुई थोडी झाली, पळता भुई थोडी. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये पळत होता. हा इंद्रजित बोलतो ना एवढं मोठं मोठं, उग त्या वानरानं सोंग घेऊन गेलं म्हणून बरं झालं, नाही तर इंद्रजित काय वाचला असता? काय याच्यात विश्वास होता इंद्रजिताच्या बोलण्यावरती? मोठा पाखांडी आहे, माझा भाऊ आहे पण पाखांडी आहे, असं तो अति काय म्हणू लागला. तोची इंद्रजित आता लाजेना वाटव बोलता, मिथ्या बोले राया देखता, अति पुरुषार्था बलगोनी. अरे तो इंद्रजित आता पुरुषार्थ बोलतो म्हणले, व्रथा बलगणायाची. झाल्यानंतर खूप काहीतरी बोलायचं, पाठीमागं बोलायचं. वानर एवढा गांजून गेला या लंकेला, तेव्हा इंद्रजिताची काय झाली होती म्हणले, कुठे गेला होता याचा पराक्रम? आता बोलतो म्हणले माग, याचा पराक्रम काय आहे ते मला माहिती आहे, मोठा भाऊ आहे म्हणून उग मान राखतोय म्हणले, नाही तर काय सांगायचं म्हणले. अविवेकी आहे, मूर्ख आहे, असं तो त्या ठिकाणी हाती काय बोलू लागला. मारीन लक्ष्मण रघुनाथ, सुग्रीव अंगद जामवंत, मारीन म्हणता हनुमंत, सबे आत लाजेना. लाज कशी वाटत नाही म्हणले इंद्रजिताला? सभेमध्ये म्हणतोय हनुमंताला मारतो, रामाला मारतो, लक्ष्मणाला मारतो, सुग्रीवाला मारतो, जामवंताला मारतो, अंगदाला मारतो. अरे एक एक वानर या इंद्रजिताला होऊन उरणार आहे म्हणले. एकच वानर आला होता, त्याची अशी अवस्था करून टाकली. आता हा इंद्रजित पाठीमागे काही बोलतोय, याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, असं तो अति काय बोलू लागला. तैसाची प्रहस्त प्रधान, जंबू माळी मारिल्या जाण, पुत्र शोकी करी शंख स्फुरण, हनुमंती रण न करीची. हा प्रहस्त आता बोलतोय म्हणले. ज्यावेळेस याचा पुत्र कोण, जंबूमाळी लढायला गेला युद्धभूमीमध्ये त्या वानराबरोबर, परत आला का हो? जंबूमाळी मेला, स्वतःचा पोरगा मेला, तेव्हा दोन्ही हाताने शंख करीत होता हा प्रहस्त. आता बोलतोय म्हणले. तेव्हा बोंबलत होता, तेव्हा याची अंगण कुठे गेली होती? अखयासारखा रावणाचा पुत्र रणांगणामध्ये मारला गेला, तेव्हा कोण गेला तिथं सोडवायला? कोणी गेला नाही. हे सगळे माग बोलणारे आहेत, पुढे एक युद्ध करणारा नाही, असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. काय हनुमंते शिरण न करवे, तो प्रहस्त मुसळे धावे, सुग्रीवादी कपी आगवे, मारीन लागवे हे व्रषा जल्प. हे व्रथा जल्प, हे सगळ्याचं बोलणं खोट आहे, खोटारड आहे म्हणले. हे सुग्रीवाला मारतो, अंगदाला मारतो, हनुमंताला मारतो, ही काय कुठले काय हे आहेत का म्हणले मारायला असे? एक एक वीर असा आहे, कसा आहे? आकळी सगळी आकाश. एक एक वीर असा आहे, सगळ्या ब्रह्मांडाला या ठिकाणी म्हणजे काय आकळण्याचं सामर्थ्य त्या वानरामध्ये आहे. त्यांना मारण्यासाठी हा बोलतो म्हणले. हे सगळं बोलण्याचं खोटं आहे, व्रथा जल्प आहे. कहते सो करते नाही, मुख के बडे लबार, काला मुखले जाएंगे साहब के दरबार. काळतोंड आहे म्हणले, काही बोलतात म्हणले, काही करू शकत नाहीत, याची मला खात्री आहे. बोला. दुम्राक्ष महाबळवंत, निजल्या वानर समस्त, याचा म्हणे मी करीन गात, थोर पुरुषार्थ हा त्याचा. काय पुरुषार्थ त्या धुम्राक्षाचा? तो हाती काय म्हणतो, काय सांगितलंय ना? धुम्राक्ष काय बोलला होता सभेमध्ये? रात्री जाऊन वानरावरती काय करू आपण, घाला घालू, रात्रीमध्ये वानर मारू, शक्य आहे का? याचं सगळं बोलणं म्हणजे उग पालत्या घागरीवर पाणी आहे, काही करू शकणार नाही. हे धुम्राक्ष वगैरे वगैरे हे सगळे बोलके शंख आहेत. बोलके शंख तुम्हाला माहित आहे का? बोलके शंख, एकाला शंख मिळाला होता. कसला शंख मिळाला होता? शंख, देव प्रसन्न झाले आणि शंख दिले त्याला. म्हणले हा शंख काय करतो? फक्त बोलत असतो म्हणजे, बाकी काही करत नाही. याच्याकडे काय करायची? याच्याकडे मागणी करायची. कशी मागणी करायची? 100 रुपये मागितले की 200 घ्या म्हणायचा, पण द्यायचा काहीच नाही. 100 घ्या म्हणला की 200, 200 घ्या. 1000 मागितले 2000 घ्या. देणे को ना लेणे को, उगं सगळाच रिकामा बाजार. असे हे सगळे बोलके शंख आहेत. यांच्यानं कुणाला काय होत नाही मला माहित आहे. आता काय म्हणू लागला, काय पराक्रम केला हो तुम्ही त्यावेळेस? एकटा हनुमंत आला होता, काय तुमची फजिती झाली माहित नाही का सगळ्याची? मी अनुभवलेलं आहे, मला माहिती आहे. तुम्ही हे सगळं बोलणं सोडून द्या. वानरांना कोणी मारू शकत नाही याची मला खात्री आहे. बोला.
आयशे मिथ्यावादी प्रधान व्रथा मिरविती अंगवन त्यासी विश्वासता रावण दुःख दारुण पावेल. एवढा मात्र नक्की करून चुकलेलं आहे. काय चुकलेलं आहे? या प्रधानाच्या बोलण्यावरती, या सेनापतीच्या बोलण्यावरती रावण विसंबलेला आहे. हा यांच्या बोलण्यावरती विश्वासू नाही. पण एक लक्षात ठेवा, या सगळ्याच्या बोलण्यातून एकच मला कळतंय, रावणाचं मरण निश्चित आहे.